श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ हे अनंत आहेत आणि त्यांची कृपा अनुभवणारे असंख्य भक्त आहेत. आज आपण अशाच एका भक्तीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांची खरीखुरी कथा ऐकणार आहोत, जी त्यांनी एका न्यूज चॅनलवरील मुलाखतीत सांगितलेली आहे. अभिनेत्री सविता मालपेकर ह्या सांगतात की स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात अनेकदा आले, प्रत्येक वेळी संकटातून बाहेर काढायला. स्वामींची सेवा करत असताना 2003 साली शरद उपाध्यांनी मला एक फोटो दिला. मला म्हणाले, तुला काहीतरी द्यायचे, म्हणून मी गेले त्यांच्याकडे. तर त्यांनी स्वामींना 10 हात असलेला फोटो दिला. पण त्याआधीच मी अक्कलकोटला वगैरे जात होते. माझं सगळं काही स्वामींची सेवा करणं वगैरे चालू असायचं. माझी मुलगी 2003 मध्ये लंडनला शिकायला गेली. ती लंडनला गेल्यानंतर माझ्याकडे हा फोटो आला होता. एके दिवशी मी स्वामींच्या मठात बसले. ऑक्टोबर महिन्यातली गोष्ट आहे. मुलगी तिकडे लंडनला गेली आहे. ती थोडी काळजी आणि ह्या सगळ्या गोष्टी असतातच. मला स्वामींनी हिंट दिली, खूप काहीतरी घडणार आहे, विचित्र. पण ते आपण म्हणतो ना की असेल काहीतरी, असं काही होणार नाही, स्वामी पाठीशी आहेत, काय होणार आहे. आणि 13 ऑक्टोबर 2003 आदल्या दिवशी रात्री माझी मुलगी आणि आम्ही बोललो. मला तेव्हा डबल टायफॉइड झाला होता. मला शुगर असल्यामुळं तिला ती काळजी. आणि ती म्हणाली, आई काळजी घे, औषध घे, ताप येतोय ना. दुसऱ्या दिवशी आपल्याकडील 1:30 वाजता मला लंडनहून फोन आला कॉलेजमधून की केतकी कोमामध्ये गेली, व्हेंटिलेटरवर आहे. त्याआधीच माझ्या सासूबाई वारल्या होत्या, त्यामुळं सासरे जरा डिस्टर्ब. ते मिस्टरांना म्हणाले होते की मला गावाला नेऊन सोड, म्हणून माझे मिस्टर सासऱ्यांना घेऊन गावाला गेले होते. घरात मी एकटीच आणि तो फोन आला. मला काही कळालंच नाही, मला चालता येत नव्हतं. त्यावेळेस माझी बहीण सोबत होती, ती माझ्याकडे आलेली आणि तेव्हा मोबाईल पण लागायचे नाहीत. मिस्टर नाही, तिला आणि मला काही कळेना कुणाला फोन करायचा, काय करायचं. माझी बहीण भावाला मोबाईल फोन ट्राय करत होती, पण थोड्या वेळाने नवऱ्याला फोन लागला. चिपळूणहून पहाटे 6 वाजता ते मुंबईला पोचले आणि मग त्यांचं बोलणं सुरू झालं डॉक्टरांसोबत. तिकडे डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमची मुलगी गेली आणि तिला घेऊन जा. घर माझं माणसांनी भरलेलं. मला काही कळत नव्हतं. मला सांगितलं नाही काय झालंय ते. त्या आदल्या दिवशी मी स्वामींच्या फोटोसमोर उभे राहिले आणि स्वामींना म्हटलं की स्वामी, माझं लेकरू मी तुमच्या ताब्यात दिले. तारा मारा, जे काही करायचंय ते करा. आता स्वामी, मी तुमच्यावरती सगळं सोपवलेलं आहे आणि मी देव पाण्यात ठेवले. मी जप करत राहिले. मला उभं राहण्याची ताकद नव्हती, पण बेडवर हे करून मी जप करत होते. लंडनमधून तिथे ओळखीची माणसं तिकडे हॉस्पिटलला जात होती, भेटत होती. तरी नवऱ्याने तिला हॉस्पिटलमध्येच ठेवलं. तो म्हटला, हे शक्यच नाही, असं होणारच नाही, आपण बघू. व्हेंटिलेटरवर आहे ना ती. तिच्याबरोबर मुंबईतले काही तिचे मित्र जे तिकडे शिकत होते, ती मुलं होती. त्या मुलांनी सगळं केलं. आणि 10व्या दिवशी फोन आला लंडनमधून, केतकी कोमामधून बाहेर आली. सविताताई पुढे म्हणाला की डॉक्टर म्हणाले की हे अशा केसमध्ये सहसा कोणी वाचत नाही. जेव्हा मुलगी बरी झाली तेव्हा सविताताईंनी विचारलं की अचानक असं काय झालं होतं. तेव्हा त्यांची मुलगी केतकी म्हणाली की तिचं हॉस्टेल समुद्राच्या बाजूला असल्यामुळं बॅक्टेरिया आणि त्यामुळे हे सगळं काही घडलं होतं. ती म्हणाली की ऑक्सिजन लेवल कमी होत आहे हे तिला कळालं. सहसा हे कोणाच्या लक्षात येत नाही की आपली ऑक्सिजन लेवल कमी होतीये, पण ते तिला कळालं होतं की आपली ऑक्सिजन लेवल कमी होत चाललीये. आणि कॉलेजचे मित्र संध्याकाळी जमायचे. सगळे तिचे मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटायचे. त्यावेळेस तिची मैत्रीण तिला बोलवायला वरती आली, खाली चल म्हणून. पण केतकी म्हणाली की ॲम्ब्युलन्सला बोलव, माझी ऑक्सिजन लेवल कमी होते आणि मला दिसत नाहीये. पुढे केतकी म्हणाली की आई, ॲम्ब्युलन्समध्ये जाईपर्यंत मला कळलं, त्यानंतर मला काहीच कळालं नाही. हे माझे मिस्टर जेव्हा हॉस्पिटलला होते त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की हे मिरॅकल आहे. जिथे मुलगी गेली आहे आणि घेऊन जा असं म्हणून सांगितलं होतं आणि 10व्या दिवशी ती कोमातून बाहेर आली. हे सगळं काही स्वामींच्या कृपेमुळे झालं. त्यानंतर हॉस्पिटलमधून जेव्हा ती इकडे भारतात आली त्यावेळेस तिचा थोडा पाय अधू झाला होता. ओढत चालायची, पाय दुखायचा. पण ती डिस्ट्रिक्शनमध्ये असल्यामुळं तिला परत तिकडे जाऊन ते सगळं काही कम्प्लीट करायचं होतं. ती हॉटेल मॅनेजमेंट करत होती. तिने हट्टाने पुन्हा एकदा ती लंडनला गेली आणि तिचा अभ्यास चालू केला. पण परत महिन्याभरानंतरच असंच पहाटे 3 वाजता लंडनमधून फोन आला की केतकीला ॲडमिट केले. तिला कमरेखाली चालताच येत नव्हतं. तिचे मित्र सगळे म्हणायला लागले की काकी, तुम्ही तिला इथून घेऊन जा. एकतर ती होमसिक झाली असेल किंवा अजून काही असेल, कारण सारखंच वरचे वर असं होतंय. म्हणून मी तिला नंतर दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांच्या समोरच ती खूप रडत होती. तिला खूप पेन होत होतं. व्हीलचेअरवरच होती ती. तिला मणक्यात इंजेक्शन देत होते, त्यामुळं तिला खूप त्रास व्हायचा. मी तिला म्हटलं की स्वामींचं नाव घे आणि दोन्ही पाय जोरात झटक. असं म्हटल्यावरती तिने स्वामींचं नाव घेतलं आणि पाय जोरात झटकले.
तर ती चक्क उठून उभी राहिली. ही स्वामींचीच कृपा म्हणायची, नाहीतर दुसरं काय. पुढे सविताताई म्हणतात की मला स्वामींचे असे बारीक सारीक खूप अनुभव आलेत. एकेकाळी माझ्याकडे पैसे नसायचे. मी खूप जणांना पैशाची मदत केली, पण मला ते परत मिळत नव्हते. कित्येक ठिकाणी मी कामं केली तरी त्या कामाचा मोबदला मला मिळत नव्हता. ज्यावेळेस माझ्यासमोर अशी अडचण यायची त्यावेळेस मला एक विश्वास असायचा की स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. मी नेहमी त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहायची आणि म्हणायची की स्वामी, मी थोडी अडचणीत आहेत, मला मदत करा. त्यावेळेस कुठून तरी ज्यांनी कुणी माझ्याकडून उधार पैसे घेतले आहेत किंवा जिथे कुठे मी काम केलेलं आहे त्याचे पैसे मला आपोआप मिळायचे. आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडून नाही मिळायचे. ज्याच्याकडून अपेक्षाच नसते ना की इकडून पैसे येतील, तिकडून मला पैसे मिळायचे. त्यानंतर पुढे सविताताई सांगतात की मी 4 वेळा घंटा वाजून खाली आली आहे. मी डायबिटीज पेशंट आहे. मला अथराईडचा अटॅक आला होता. मला सगळ्यात पहिल्यांदा जी शुगर झाली होती ती 5.6ची होती. सुश्रुतमध्ये मला ॲडमिट केलं. गाढवाचं लग्नाचा प्रयोग नाटक चालू होतं आणि 23ला ॲडमिट झाले. 26 तारखेला मोहनला म्हटलं की जाहिरात सोड, प्रयोग करायचा आहे आपल्याला. मला अथराईटचा अटॅक आला होता. माझा पाय ओढत चालत होते. मी म्हटलं मला प्रयोग करायचाच आहे. तेव्हा रीमा होती. रीमाने मला फोन केला आणि म्हणाली, वेडी आहेस का सविता? अगं तू हॉस्पिटलला आहेस आणि काय प्रयोग करायचा आहे, नाही करायचा प्रयोग. तेव्हा आमच्या लता नार्वेकरचा भाचा राजू नार्वेकर म्हणाला, हिला काय म्हणे, छत्रपती अवॉर्ड मिळणार आहे ना म्हणून करते ही प्रयोग. म्हटलं नाही, आता मला माझी व्हील पॉवर आजमावायचीच आहे. आणि रंगदेवता आणि माझा रसिक मायबक प्रेक्षक माझ्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद किती आहे ना हे मला आजवायचंच आहे म्हटलं. आणि आता मी करणार प्रयोग. आणि मी 1 मेचा हाऊसफुल शिवाजी मंदिरचा प्रयोग केला. 1 तारखेला हॉस्पिटलमधून घरी आले आणि मी प्रयोग केला, तो पण हाऊसफुल. तर असा होता हा अभिनेत्री सविता मालपेकर यांचा स्वामींबद्दलचा अनुभव. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही काही असा अनुभव आला असेल तर ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.